आपल्या घरात विवाह कार्य असेल तर लग्नाच्या अगोदर हळदीचा समारंभ केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हिंदू धर्मामध्ये हळदीला इतके महत्त्व का दिले जाते आणि विवाहापूर्वी हळद लावण्यामागील नेमका आध्यात्मिक व शास्त्रीय अर्थ काय आहे, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तुम्हाला श्री गणेश आणि माता पार्वतीची कथा नक्कीच माहीत असेल. पुराण कथेनुसार माता पार्वतींनी आपल्या शरीरावरील हळदीच्या उठण्यापासून श्री गणेशांची सुंदर आकृती निर्माण केली. म्हणूनच हळद ही माता पार्वतीशी जोडली जाते. यामुळे हळद ही नवीन जीवनाची, शुद्धतेची आणि मंगलतेची प्रतीक मानली जाते. आयुर्वेदामध्ये हळदीला योगवाहिका म्हटले जाते. हळद शरीरातील ओजस वाढवते, शुक्रधातूला बळकटी देते, रोग प्रतिकारक शक्ती वाढवते, तसेच नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण करते. याच कारणामुळे विवाह संस्कारामध्ये हळदीची प्रथा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. हळद केवळ वर-वधूला विवाहासाठी शारीरिक दृष्ट्या तयार करत नाही, तर त्यांना गृहस्थ जीवनासाठी मानसिक आणि आध्यात्मिकरित्या देखील सिद्ध करते. कारण विवाह हा आयुष्यातील केवळ एक विधी नसून तो जीवनातील एक मोठा परिवर्तनाचा टप्पा असतो. हळद फक्त बाह्य शुद्धता करत नाही, तर ती अंतर्मनापर्यंत जाऊन विचारांची शुद्धता करते. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करणारे एक ऊर्जात्मक कवच शरीराभोवती निर्माण करते आणि नव्या आयुष्याच्या सुरुवातीस मंगलता व स्थैर्य प्रदान करते.